वाकाटक याची संस्कृती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। वाशिमचं वत्सगुल्मचं महत्व, राजा वाकाटकांचं जे कर्तृत्व आहे त्याच्यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगप्रसिद्ध अशा अजिंठ्याच्या 30 लेण्या, त्यापैकी 70% लेण्या बौद्ध लेण्या वाशिमच्या वाकाटक राजांनी कोरलेल्या आहेत, वत्सगुल्मच्या वाकाटक राजांनी कोरलेली आहे। आणि इतक्या देदीप्यमान शिल्पांकित चित्रांकित अशा वैभवशाली लेण्या आहेत। ही आपल्या वाशिमची वत्सगुल्मची संस्कृती आहे असं मला वाटते। याचं सगळं मी ओघवताच फक्त उल्लेख करेल। त्याचबरोबर आपल्या वाशिमला गुरु नानकजी, शीख पंथाचे, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकजी या आपल्या वाशिमला त्यांनी येऊन गेलेले आहेत। त्यांचे पावन स्पर्श आपल्या वाशिम भूमीला आहे आणि ज्या ठिकाणी ते आले त्याला नानकशाही मोहल्ला आज म्हणले जातो। त्याचबरोबर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर येथे महानुभाव पंथीयांचे चक्रधर स्वामी यांचे पण पावन स्पर्श लाभलेले आहे आणि एक लीळा जी आहे, लीळा चरित्रामधली एक लीळा मंगरुळपीरला झालेली आहे, असा एक वारसा। त्याचबरोबर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पण चरणस्पर्श लाभलेले आहेत। कारंजाला महात्मा गांधी यांचे चरणस्पर्श लाभले, 1933 मध्ये ते आले होते। त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे चरणस्पर्श आपल्या वाशिम भूमीला आणि कारंजाला लागलेले आहेत। त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरणस्पर्श आपल्या वाशिम जिल्ह्याला लाभलेले आहेत। असा एक हा सांस्कृतिक वारसा आपल्याला जपायचा आहे। आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाशिम जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की वाशिमला बंजारा संस्कृती, अतिशय भारतभर ज्या संस्कृतीचा आपण गौरव करावा अशी बंजारा संस्कृती माझ्या वाशिम जिल्ह्याची आहे। आणि म्हणूनच सन्माननीय पंतप्रधान साहेब आपल्या वाशिमला येत आहेत आणि त्याचा उल्लेख आपल्याला करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या वाशिम शहरामध्ये सशस्त्र क्रांतिकारक असे गंगाधर कल्याणकर की ज्यांनी हातात शस्त्र घेतलं होतं, अशा वाशिम जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास आहे। जंगल सत्याग्रह 1930 मध्ये या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता सुरकंडीला। तर त्याच्यामध्ये तात्या उर्फ महादेव गणेश दातार आहेत, अण्णासाहेब डबीर आहेत, असे अनेक मान्यवर आहे की त्यांनी जंगल सत्याग्रह आपल्या वाशिम मध्ये केलेला आहे। त्यानंतर 1947च्या लढ्यामध्ये सुद्धा वाशिम मधील अनेक, मिठाचा सत्याग्रह सुद्धा वाशिमला झालेला आहे 1930 मध्ये। तेव्हा मिठाच्या सत्याग्रहामध्ये वाशिमचे डॉक्टर काशीकर आणि इतर मंडळी, ही मंडळी सुद्धा होती। अण्णासाहेब डबीर, सखारामजी डाहोरे। सखारामजी डाहोरे एक सामान्य नागरिक पण स्वातंत्र्याच्या वाऱ्याने भारावून गेलेला आणि चले जाव या चळवळीमध्ये 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांची परेड चालू असताना तिथे महात्मा गांधी की जय अशा प्रकारची घोषणा देऊन त्यांना अटक केली गेली होती। तर ह्या सगळ्या तुकारामजी परळकर की ज्या स्वातंत्र्य सैनिकाचा पुतळा आपल्या वाशिम शहरामध्ये आहे, तर त्यांचं पण 1930 आणि 1932च्या चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे। आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये मदनलालजी बाकलीवाल की जी बाकलीवाल शाळा आहे इथे, त्यांनी पण 1940 मध्ये जो महात्मा गांधींनी सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहात त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे। त्यानंतर मुरारीलालजी लखवटिया, दशरथ सिंग ठाकूर, असे आपण सगळा जर आढावा घेतला, मनोहर साने, रामकृष्णसा, तुकारामसा अंबीर, माधवराव निंबेकर, मोतीसा बाबासाहेब रंगारी, नथमलजी शर्मा, जनार्दनजी खेडेकर, अच्युतराव देशमुख, अशा अनेक मान्यवरांचा वारसा स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे आहे। त्यांचा अनुल्लेख आपल्याला सध्या जरी झाला असेल तरी नंतर केव्हा तरी सविस्तर आपण घेऊया। मला इथे वाशिम जिल्ह्याच्या संबंधामध्ये बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार।